महत्त्वाचं शक्तिपीठ हे माहूर आहे। रेणुका आईच्या दरबारात जे येतंय ते कधी खाली हात जात नसते आणि म्हणून ज्या काही म्हणजे ह्या महिन्यामध्ये ह्या पंधरवाड्यामध्ये किंवा दसऱ्याच्या अगोदर दर्शनासाठी येऊन ज्या म्हणजे आपल्या गोष्टी आपल्या म्हणजे परिपूर्ण झालेल्या असतात, आपले जे आपले हे असतात ज्याला आपण अजेंडा म्हणतो ते पूर्ण झालेला असतो आणि नव्याने काहीतरी करायचं असतं। त्यासाठी रेणुका मातेच्या दर्शनाला येऊन भरभराटी पुढील कार्याला ह्याची अशी म्हणजे आपण काय म्हणतो काही वेळेस तर आपण नवस असते। आमच्या बँकेचा सुद्धा स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे आमची राज्याची, त्या बँकेला भरभराटी याच्यासाठी दर्शनासाठी आमचं संचालक मंडळ आलेलं आहे। बँकेचं राज्याची बँक आहे आमची आणि त्याचबरोबर हे माहूर म्हणजे एक मला आणि जयश्री पाटलांसाठी एक वेगळं आस्थेचं ठिकाण आहे। ससरवाडी आहे आणि इथे जे म्हणजे विकास चालू आहे त्या विकासाच्या संबंधित मागे देखील माननीय त्यावेळेस पालकमंत्री होते गिरीशभाई महाजन, त्यांच्याशी चर्चा केलेली होती। हा विकास होत असताना रेणुकाईच्या पायथ्याशी किंवा रेणुकाईच्या दरबाराच्या जवळ जे जे ह्याचं साहित्य पूजेचं साहित्य जे विक्रीस असलेली दुकानं आहेत, चहा पाण्याची फराळाची दुकानं आहेत, ह्या दुकानं ही खास सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही दुकानं 95% हिंदूंची आहेत आणि जेव्हा 95% हिंदूंची दुकानं आहेत तर विकास आराखड्यामध्ये सगळ्यात अगोदर तर म्हणजे व्यापारी संकुल असायला पाहिजे, परंतु व्यापारी संकुल अद्याप दिसत नाही रेणुकाईच्या आसपासच्या परिसरामध्ये ॲक्च्युअल प्लॅनवर आणि म्हणून त्या प्लॅनवर जे आहे लवकरात लवकर तशा प्रकारचे अमेंडमेंट करून, कारण अगोदर प्रश्न होता की ही जे आमचे हिंदू व्यापारी आहेत जे रेणुकाईचं म्हणजे ओटी भरणीचे वस्तू किंवा चहा पाण्याचे व्यवसाय करतात, प्रसादाचा व्यवसाय करतात, अगोदर एक प्रॉब्लेम होता की फॉरेस्टची जागा आहे, फॉरेस्टनी PWDला दिली। आता PWDनी जे म्हणजे आज जे चालू आहे म्हणजे जे विकास त्या विकास करत असताना अगोदर तर PWDने एक आराखडा द्यायला पाहिजेत होता राज्य शासनाला, त्याच्यामध्ये व्यापारी संकुल दाखवायला पाहिजेत होतं। जेवढी जागा आम्हाला व्यापारासाठी लागते ती जागा देणं आवश्यक होतं आणि त्यानंतरच जे आहे आम्हाला निर्वासित करणं आवश्यक होतं, परंतु तसं होताना दिसत नाही। आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय लक्षात घ्या देवेंद्रजी, हे सगळे 95% हिंदी व्यावसायिक आहेत म्हणजे मराठी व्यावसायिक आहेत आणि त्यामुळं माझं हे म्हणणं आहे आपल्याला आपल्या दरबारामध्ये की लवकरात लवकर विकास आराखड्यामध्ये जे आहे ह्या एकूण हिंदू जे व्यावसायिक आहेत ह्या दरबाराच्या जवळ जे पूजेचं साहित्याचं आणि जे ओटीचं आणि त्याचबरोबर चहा पाण्याचा जो व्यवसाय करतात त्यांच्यासाठी अगोदर व्यवस्था करण्यात यावी, अल्टरनेट व्यवस्था करण्यात यावी, नुसती अल्टरनेट नाही तर व्यापारी संकुलसुद्धा ॲथेंटिकेट करावा। काय होतं आहे की मागचे जिल्हाधिकारी महोदय फक्त सांगत होते की वाढवून देतो, पण किती वाढवून देणार, कुठे देणार, अनिश्चित म्हणजे हिंदू व्यापाऱ्यांसाठी अनिश्चितता नाही पाहिजे। सरकार आमचं आहे, मोदीजी आमचे आहेत, देवेंद्रजी आमचे आहेत, हक्कानं आम्ही सांगत आहेत, जिल्हाधिकारी महोदय सांगत आहेत की तातडीने उपाययोजना करा। ह्या पवित्र 10 दिवसामध्ये दसऱ्याच्या अगोदर आपले फाईल मुवमेंट व्हावी अशी भावना आहे। PWDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मी हे सूचना करत आहे की तातडीने ह्या बाबतीमध्ये कारवाई झाली पाहिजे, स्टेप्स झाल्या पाहिजेत आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये हिंदू व्यापारी जो आहे जो आईच्या सेवेसाठी आहे, भक्तांच्या सेवेसाठी आहे, त्यांना कोणत्याच प्रकारे उपासमारी किंवा त्यांना त्रास होता कामा नये। स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा मी आवाहन करेल की तुम्ही सुद्धा यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे। भीमरावला सुद्धा मी म्हणेल केरामला की त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे। सर आता आपण भीमराव केरामांचा उल्लेख केला आहे, उद्या जे भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचा मोर्चा आहे, इतर कोणत्याही समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात येऊ। एक लक्षात घ्या, भीमराव सोशल अंडरस्टँडिंगचा माणूस आहे, सोशल इंजिनिअरिंग समजणारा माणूस आहे भीमराव केराम। तुम्हाला मला हे सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण सब क्लासिफिकेशनचा जो मार्ग आहे तो मोकळा करून दिला। त्याच्यामुळे जी केस सुप्रीम कोर्टामध्ये पंजाब हरियाणा स्टेटची होती त्याच्यात स्पष्टपणे सांगण्यात आलं
की आता उपवर्गीकरण करता येते, त्यामुळं माझे अंधभाऊ असतील, माझे प्रधान भाऊ असतील, त्याचबरोबर माझे गोंड भाऊ असतील, त्यांच्या कोणत्याही हक्कावर गदा येऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो की जेवढी ज्यांची संख्या तेवढी रिझर्वेशन एस टीचं त्याच्यात मिळत असते. आणि उपवर्गीकरणामध्ये सुद्धा उद्या माझा बंजारा भाऊ जरी त्याच्यात आला तरीसुद्धा एस टीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. माझा धनगर भाऊ आला तरी अन्याय होणार नाही, माझा वंजारी भाऊ आला तरी अन्याय होणार नाही. ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि संजय शिरसाटांना आव्हान करेल की ह्या बाबतीमध्ये सर्वधर्मीय जे लोक आरक्षणाच्या पात्रतेत येतात, म्हणजे धनगर भाऊ असतील, बंजारा भाऊ असतील, वंजारी भाऊ असतील, कैकाडी भाऊ असतील, त्यांच्या बाबतीमधली एक वेगळी सुकाणू समिती स्थापन करावी शासनानं आणि त्यावर वेगळी चर्चा घडवून आणावी. कारण हे समुदाय, हे जे समाज आहेत, हे जे समाज आहेत, हे समाज अनुसूचित जमातीमध्ये मोडणारे आहेत. कारण रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट जे म्हणतो आपण 1956ला झालं, जेव्हा हे मराठवाडा हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि तेलंगणा आताचा तेलंगणा आहे, त्यामुळे हे सगळे अधिकार जे आहेत आम्हाला मिळणारेच अधिकार आहेत, आमचेच अधिकार आहेत. याच्यामध्ये नव्यानं जरंग्यासारखं नवीन काहीतरी करण्याचं किंवा त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी फॉर्म्युलेशन करण्याची बिलकुल गरज नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तातडीनं ह्या विषयावर मार्ग काढण्यासाठी, याच्यात खर्च कोणताच नाही आहे, याच्यामध्ये नव्याने मागास आयोगाला पाठवण्याची गरजच नाही आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याच परिस्थितीमध्ये अफिनिटी आपलं बॅकवर्डनेस तपासण्याची गरजच नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे एका जजमेंटमध्ये. त्या जजमेंटचं नाव आहे जर्नल सिंग विरुद्ध दिल्ली. त्याच्यामध्ये स्पष्टपणे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे जे अनुसूचित जाती जमातीमध्ये येतात त्यांचं मागासलेपण तपासण्याची गरज नाही. ह्या सगळ्या सबब बाबी लक्षात घेता शासनानं वंजारी, बंजारा, धनगर आणि कैकाडी ह्या सन्माननीय समाजाला एस टीमध्ये टाकण्यासाठी कोणतीही, मला वाटतं कोणतीही अडचण नाही. महाराष्ट्र सरकारनं जेव्हा गॅझेटची सूचना केलेली आहे, जेव्हा घोषित केलेले मराठ्यांना आरक्षण, त्यानंतर आता तेलंगणा, कर्नाटक ह्या राज्यामध्ये सुद्धा मराठा समाज आता हैदराबाद गॅझेट लागू करायची मागणी करायला सुरुवात झाली. हे सगळ्यात अगोदर तर माझे मराठा भाऊ आहेत ना, आमचा श्वास आहेत. माझ्या मराठा भाऊ जे किमान मराठवाड्यातले आहेत त्यांच्या बाबतीत मला सांगायचं आहे की माझ्या मराठा भाऊ कुणबी याच्यासाठी होऊ शकत नाहीत, कारण कुणबी म्हणून आरक्षणाची तरतूद ॲज सच होऊ शकत नाही. कुणबीचा अर्थ शेतकरी, मग तो बौद्ध शेतकरी असू शकतो, तो जैन शेतकरी असू शकतो, मारवाडी शेतकरी असू शकतो. कोणता कुणबी आपला आमचा जो मागास ठरतो आरक्षणाला तो आहे तिरळे कुणबी, तो आहे खेडुले कुणबी, तो आहे बावणे कुणबी. त्याच्यामध्ये माझे मराठवाड्यातले मराठा भाऊ येत नाहीत. माझे मराठा भाऊ 96 कुळी आहेत. त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ मागासवर्गीय किंवा सोशल हँडिकॅप ज्याला म्हणतो त्या हँडिकॅपमध्ये माझे मराठा भाऊ येत नाहीत. त्यामुळं माझ्या मराठा भावांना डंके की चोट पे तशा प्रकारचं खोटं आरक्षण कधीच मागणार नाहीत. हे जे काही चाललेलं आहे हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ऑफ सीझनमध्ये जेव्हा असतात, सत्तेत नसतात, आदरदान मराठा मुख्यमंत्री असतात, त्यावेळेस शरद पवारांची बुद्धी खूप फास्ट चालत असते आणि शरद पवारांच्या फास्ट बुद्धीचा परिणाम म्हणजे जरंगेसारखा फास्ट खेळाडू, ज्याला म्हणतो आपण काय म्हणतो, खेळाडू म्हणण्यापेक्षा आपण ज्याला म्हणू ते एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, एक अशा प्रकारचं ढोंग जरंगेसारखं समोर आणलं जातं आहे आणि त्याच्यावर राजकारण खेळलं जातं. मनोज जरांगे दिल्लीला जाणार आहेत. ए भाई जरंगे, देख अपने सोच के हद तक बोल, सोच के ऊपर मत बोल. जो तेरा डैडी बोलता है ना, पॉलिटिकल डैडी, उतना ही तू करता है बे. देख लिया ना, सुप्रिया जी मेरी बहन तेरे को मिलने के लिए आई थी आजाद मैदान में, उसके साथ मिस्चिफ की गई तो दूसरे दिन का तुझे कोई सपोर्ट मिला? डैडी के दम के ऊपर बोलने वाले भैया दिल्ली के तक पहुंच नहीं सकते, समझे है ना. वो कहाँ तक पहुंच सकता है जरंगे पता है? वो तो रेती रहती है ना, ज्याला वाळू म्हणतो, वाळूचं मोजमाप, वाळूचं खनन आणि टिप्परची मोजणी इथपर्यंत जरंगेनं बोलो. बाकी शरद पवार सांगतील तेवढं करावं. आज मला इथे येऊन अत्यंत आनंद होत आहे.
मला माझ्या बालपणातले दिवस आठवतात, जेव्हा मी शाळेमध्ये होते आणि नवरात्र यायची तेव्हा सकाळी 4ला उठून पहाडाच्या मार्गाने आम्ही देवीला यायचो आणि खरंच मन भरून आलंय। मला आज आपल्याला इथे सांगायचं आहे, विकास नक्कीच व्हावा, विकासाला कुणाचाही विरोध नसतो, पण विकास करताना जे इथले कष्टकरी असतात, जे इथले व्यापारी असतात, त्यांचा आधी विचार व्हायला पाहिजे। विकासाला कुणाचाही विरोध नाही, परंतु जे व्यापारी आहेत हे इथे मागच्या 60-70 वर्षापासून व्यवसाय करतात, हिंदू व्यापारी आहेत, बहुतांश व्यापारी म्हणजे 95% व्यापारी जे आहेत ते हिंदू आहेत आणि त्यांचा विचार आधी व्हायला पाहिजे। पण मला असं होताना दिसत नाही। माझ्या इथल्या व्यापाऱ्यांची, जे गरीब व्यापारी आहेत, जे कष्टकरी व्यापारी आहेत, त्यांची फसवणूक झालेली मला थोड्या का फार प्रमाणात जाणीव झाल्याचं मला समजतंय। कारण जर प्लॅनमध्ये नसेल तर ते बोली चाली केल्याने काही होत नाही। किती मीटिंग जर कलेक्टर साहेब करत असतील किंवा इतर कोणी नेते येऊन करत असतील आणि त्याच्यामध्ये तोंडी आश्वासन देत असेल तर त्या आश्वासनाचा काही अर्थ होत नाही। तो आराखडा जो असतो, जो प्लॅन जो असतो, त्याच्यामध्ये माझ्या इथल्या व्यापाऱ्यांसाठी जे आहे ते व्यापार संकुलन त्या प्लॅनमध्ये दिसल्या गेलं पाहिजे। म्हणून माझी आधी मागणी ही आहे, सन्माननीय मी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी पण विनंती करते, सांगते की माहूर हे तीर्थक्षेत्र आहे, रेणुका माता जी आहे ही जागृत माता आहे आणि जे आहे हे धाम आहे। त्याच्यामुळे इथे स्वतःहून तुम्ही जातीने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे आणि इथले जे व्यापारी आहेत हे व्यापारी म्हणजे या मंदिराला एक फार अतिशय म्हणजे एक जिव्हाळ्याचं एक केंद्र आहे। कारण इथूनच प्रसाद दिला जातो, आई मातेसाठी जे साडी चोळी इथूनच दिली जाते, प्रसाद दिला जातो आणि जर का या व्यापाऱ्यांना जर एका बाजूला कुठेतरी फेकलं गेलं, कारण आज आराखड्यात मला व्यापाऱ्यांचं संकुलन दिसत नाही, आज प्लॅनमध्ये मला हे संकुलन दिसत नाही, त्याच्यामुळे जर हे याच्यातच नसेल आणि त्यांना इतरत्र कुठं दिल्या गेलं तर या जागेची थोडी शानसुद्धा कमी झाल्यासारखी, चमक जी आहे ती कमी झाल्यासारखी वाटेल। म्हणून प्लॅन तयार असं झाला पाहिजे की ज्याच्यामध्ये व्यापार संकुलन जे आहे ते आम्हाला आधी दिसल्या गेलं पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माहूर जे आहे हे यवतमाळ, पुसद आणि इकडे नांदेड डिस्ट्रिक्ट म्हणजे नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा हे मध्ये आलेलं हे पैनगंगाच्या तीरावर असलेले हे माहूर आहे, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवर आहे आणि लगतचा जे आंध्रा बाउंड्रीवर असलेला तालुका म्हणजे किनवट आहे। म्हणून माझी अशी मागणी आहे की माहूरला देखील अलिबाग, जसं अलिबागच्या धर्तीवर माहूर किनवट असा जिल्हा निर्मिती झाला पाहिजे। कारण माहूरला येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे। माहूर हे अत्यंत जागृत म्हणजे देवस्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे आणि श्री परशुरामजींचं मंदिर आहे, इथे लेणी आहे, पांडव लेणी आहे, याचं ऐतिहासिक महत्त्व खूप हे आहे। त्याच्यामुळे माहूर आणि किनवट जरी जिल्हा असेल तरी त्याला माहूर किनवट असं जर जिल्ह्याला नाव दिलं आणि सगळे कार्यालय जे आहेत, जे जिल्हास्तरीय कार्यालय असतात ते माहूरला दिले गेले पाहिजे आणि किनवटला हे जिल्हा म्हणजे माहूर किनवट असा जिल्हा निर्मिती झाला पाहिजे, जसा की अलिबाग आणि रायगड असा जो जिल्हा तयार झालेला आहे तसा या माहूर आणि किनवट हा जिल्हा निर्माण झाला पाहिजे। तेव्हाच इथला पण विकास होईल आणि किनवटचा देखील विकास होईल आणि या पूर्ण क्षेत्राचा विकास होईल आणि माझ्या व्यापाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो पण सोडवला जाईल। मी आता आमचे जे इथले व्यापारी आहे त्यांना घेऊन पुढे पाठपुरावा करणारच आहे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असू देत किंवा आणखी मंत्री असू देत, PWD, त्यांना भेटून आधी आमचा जो प्लॅन आहे तो प्लॅन त्यांना दाखवणार आहे, डिस्कस करणार आहेत। हे जे माझे इथले जे कष्टकरी आहेत, हे जे व्यापारी इथे आहेत, त्या व्यापाऱ्यांना कुठे स्थान आहे, तोंडानी बोलल्यानी होत नाही। त्या आराखड्यामध्ये, त्या प्लॅनमध्ये माझ्या व्यापाऱ्यांचे दुकानं, व्यापार संकुल आधी दिसल्या गेलं पाहिजे, याची आम्ही मागणी करणार आहोत। आणि याला मला निश्चितच असं वाटते की देवेंद्रजी तसेच सन्माननीय मंत्री याच्यामध्ये लक्ष घालतील आणि माझ्या या माहूरच्या विकासासाठी आणि माझ्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी तत्परतेने कार्य करतील अशी मला अपेक्षा आहे। राधा कृष्ण विखे पाटिल, माँ के दरबार में तो सबको आने की इजाजत है, लेकिन माँ उसी को चाहती है
जिसके नियत और नीति में खोट नहीं होती है। पत्रकारों से आके तो दो दो बातें कर गए हो, किसी का भी लेने नहीं देंगे और किसी का छीनने नहीं देंगे, लेकिन कानूनन तुम जानते हो, त्यांना माहीत आहे की एखाद्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखादा शासन निर्णय होऊ शकत नसतो। विखे पाटील, तुम्ही ज्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणताय ते शासन निर्णय तुमच्या डिपार्टमेंटचा आहे का, तुमच्या विभागाचा आहे का, त्या विभागाचे तुम्ही मंत्री आहात का? आईच्या दरबारात येऊन तुम्ही समाज कल्याणाने काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात, समाज कल्याणाने काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात। मग तुम्हाला समाज कल्याण मंत्री म्हणून टिकला लागला असं समजू का? त्याच्यामुळे विखे पाटील, तुम्ही आईकडे जी मागणी केलेली आहे ती मागणी जी आहे तुमची मागणीमध्येच खोट आहे। त्याच्यामुळे आई माता, तुम्हाला सांगतो रेणुका आई, तुमची ती मागणी मान्य करणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, परंतु तुम्ही खोटा दिखावा खोटा माध्यमांसमोर का बोलून गेलात असा प्रश्न आहे। परंतु एक लक्षात ठेवा, आईच्या दरबारामध्ये, रेणुका आईच्या दरबारामध्ये खोटं बोलल्याचे परिणाम फार अनिष्ट होत असतात, कारण हिंदूंचं हे जागृत देवस्थान आहे आणि ह्याच्या बाबतीमध्ये नक्की राधाकृष्ण विखे पाटील विचार करतील, याच्यात काही वेगळं नाही। कारण मी बोलल्याच्या नंतर ते नक्कीच विचार करतील, डंके की चोट पे त्यांना विचार करावा लागेल। खरं सांगू का, राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्याच कामासाठी आले असतील, ते कोणत्या की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर आणि विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर, म्हणजे क्रिमिनल प्रोसिक्युशन सुरू झाल्याच्या नंतर हे मागणी करायला आले असतील, आईकडे माथा टेकवायला आले असतील की हे माता माझं मंत्रीपद टिकू दे, ह्याच्यासाठी विखे आले असतील। परंतु सांगून जाताना मात्र जरंग्यासाठी काढलेला शासन निर्णय मुखवट्यासारखा दाखवून गेले असतील, जरंग्यासाठी आणलेला शासन निर्णय मात्र मुखवट्यासारखा दाखवून गेले असतील। सर, न्हावी आणि धोबी समाज एसटीतून आरक्षण मागतात, तुमचं काय मत? बघा, एक लक्षात घ्या, त्या विषयाचा माझा स्टडी नाही आहे। जे महाराष्ट्रातले नोटिफाईड क्लास आहेत त्याच्या बाबतीतला माझा स्टडी आहे। न्हावी भावांच्या बाबतीत किंवा धोबी भावांच्या बाबतीतला सोशल जस्टिसनी अनुसूचित जाती जमाती म्हणून स्टडी झाल्याचं मला कुठेही अभ्यासात आलेलं नाही। त्यामुळं ज्या गोष्टी अभ्यासात नाहीत, ज्ञानार्जनात नाहीत, त्या गोष्टींवर उगीचच आपलं कॉमेंट करणं योग्य नाही। त्यामुळं त्या दोन्ही जे तुम्ही विचारलं त्या बाबतीत नो कॉमेंट्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।